Okay, so today we'll start with the next unit, which is fuels. Okay, fuels म्हणजे असे जे सबस्टन्स जे आपण बर्न करतो, जे आपण जळवतो किंवा कंबशन करतो आणि त्यातून आपण ओके हीट जनरेट करतो. So such elements or substance is known as fuel. Okay. सो फ्यूल्स काय करते आपल्याला हीट एनर्जी देते. ओके, सो हीट एनर्जी इज गिवन बाय फ्यूल and later this heat energy is converted into mechanical energy or electrical energy or so on. Okay, so fuels काय करतात, जळतात, ओके कंबस्ट होतात आणि ते हीट एनर्जी देतात. So such substances are known as fuels. So we have to see this in this sixth unit. Okay, and so हा युनिट छोटा आहे, तसा स्मॉल आहे, पण चांगला आहे, म्हणजे मार्क्स देणारा युनिट आहे आणि इझी आहे, सिम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके, सो सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे ह्या युनिटवरती. ओके, the all the energy that we use in everyday lives, namely electricity, cooking gas, petrol, are generated from substances that may be termed as fuels. ओके, तर सगळेचे सगळे जे एनर्जीज आहेत ते अजूनपर्यंत ते फ्युल्स वरती चालतात. ओके, इलेक्ट्रिसिटीसाठी कोल आपण यूज करतो, कोलला इग्नाइट करतो आणि त्याच्यातून स्टीम बनवतो आणि स्टीमला नंतर आपण टर्बाइन्सला मूव्ह करण्यासाठी यूज करतो. सो इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय फ्युल्स. इलेक्ट्रिसिटीसाठी पण फ्युल्स लागतात. ओके, सो त्या जागेवरती कोल आपण यूज करतो, कोळसा यूज करतो. त्याच्यानंतर कुकिंग गॅस मध्ये आपण एलपीजी यूज करतो. एलपीजी जे सिलेंडर्स असतात, ओके, ते यूज करतो. आपण पेट्रोल ऑटोमोबाईल्स म्हणजे कार्स, बाईक्स, ओके, टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा अजून काही रेल्वेज असतील किंवा अजून एरोप्लेन्स असतील. ओके, सो तिथे आपण पेट्रोल किंवा डिझेल किंवा अजून कोणती गॅसेस असे यूज करतो. ओके, सीएनजी आपण यूज करतो. सो हे सगळे फ्युल्स आहेत, कारण त्याच्यामध्ये इंजिनच्या आतमध्ये जाऊन ते बर्न होत असतात. ओके, सो बर्न होत असतात, त्याच्यातूनच आपल्याला एनर्जी भेटते. सो हीट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. So fuel is defined as a substance which on combustion produces large amount of heat. Okay, so असे सबस्टन्स जे जे की जळवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात हीट म्हणजे बनवतात. ओके, लार्ज अमाउंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड. सो असे सबस्टन्स जे जळवल्यावर ओके हीट जनरेट करतात. सो असे सबस्टन्सला आपण फ्यूल असं म्हणणार. सो वूड, कोल, चारकोल, कोक, पेट्रोल, kerosene, diesel, alcohol, LPG, oil gas, producer gas, coal gas, etc. are the examples of commonly used fuels which contain carbon as the main burning constituents. Okay? So wood म्हणजे आपण लाकूड हा आपण खूप अगोदर एन्शंट टाइम्स पासून आपण यूज करत आहोत. वूड आपण जळवण्यासाठी यूज करतो, नॉर्मली डोमेस्टिक यूज साठी आपण यूज करतो. कोल आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी यूज करतो. इव्हन स्टीम इंजिन मध्ये पण अगोदर कोल यूज करायचे. ओके, सो त्याच्यानंतर चारकोल पण ही आपण फ्यूल म्हणून यूज करतो. कोक, ओके, विच इज वन प्रोडक्ट ऑफ कोल. त्याच्यानंतर पेट्रोल, केरोसिन, डिझेल हे आपण पेट्रोल आणि डिझेल आपण ऑटोमोबाईल्स मध्ये यूज करतो. केरोसिन पण आपण कंबशन साठी यूज करतो. अल्कोहोल ऑल्सो यूज्ड फॉर कंबशन. एलपीजी गॅस, ओके, आपले गॅस सिलेंडर असतात. ओके, सो एलपीजी जी असते ती पण एज अ फ्यूल काम करते. ऑइल गॅस, प्रोड्युसर गॅस, कोल्ड गॅस, एक्सेट्रा. सो दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्यूल्स. आणि ह्या सगळ्या जे एक्झाम्पल्स मध्ये कार्बन प्रेझेंट असतो. ओके, and carbon is the main burning constituent. Okay, हे सगळ्याचे कार्बन प्रेझेंट असतो. In the modern age of industrial revolution, there is a vast requirement of power and heat. Okay, तर आताच्या जे जमान्यात मीन्स करंट जनरेशन जे आहे
त्यासाठी आपल्याला फ्युलची खूप गरज आहे. ओके, लार्ज अमाउंट ऑफ फ्युल इज नीडेड. ओके, इलेक्ट्रिसिटी फेलियर, आपण एक तासाचं पण इलेक्ट्रिसिटी फेलियर खूप करोडांचं नुकसान होऊ शकतो त्याच्यामुळे. ओके, सो इलेक्ट्रिसिटी फेलियर, इलेक्ट्रिसिटीसाठी पण आपण अजून पण हीट म्हणजे कोलवरती डिपेंडेंट आहोत, म्हणजे फ्युल्सवरती आपण डिपेंडेंट आहोत. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल्ससाठी पण आपण फ्युल्सवरती डिपेंडेंट आहोत, म्हणजे पेट्रोल, डिझेल. ओके, सो त्याच्यावरती आपण डिपेंडेंट आहोत. ओके, स्लोली आपण चेंज करत आहोत, पण तरी पण इट इज नॉट ॲडिक्युएट, म्हणजे जास्त नाही अवेलेबल नाही. सोलर एनर्जी किंवा अजून काही वॉटर हायड्रो पॉवर प्लांट, सो त्याच्यातून आपण ट्राय करतोय, पण त्याचं एवढं पॉवर येत नाही, जनरेट होत नाही जेवढं की आपण कोल किंवा असे फ्युल्स यूज करून आपण जनरेट करतो. ओके, सो फ्युल्स ऑन बर्निंग प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ हीट which are converted into electricity. So fuel plus oxygen gives combustion product plus large amount of heat. Okay, जेव्हा आपण फ्यूल आणि ऑक्सिजन मिक्स करतो तेव्हा आपण कंबशन प्रोडक्ट भेटतो आपल्याला, म्हणजे कंबशन एकदा जळल्यावर लाकूड समजा आपण जळवलं तर त्याच्यातून आपल्याला कोळसा भेटतो, राईट. सो दॅट इज द कंबशन प्रोडक्ट अँड लार्ज अमाउंट ऑफ हीट, आपल्याला हीट भेटते. ओके, carbon in the fuel gets oxidized to carbon dioxide. ओके, जे कार्बन प्रेझेंट असतं, जे वूड मध्ये असेल किंवा पेट्रोल मध्ये असेल, त्याच्यामध्ये जे कार्बन असतं त्याचं ऑक्सिडेशन होतं अँड ऑक्सिडाइज टू कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडच्या गॅसमध्ये ते फॉर्म होतं अँड हायड्रोजन टू वॉटर वेपर्स, हायड्रोजन टू वॉटर वेपर्स ॲज अ प्रोडक्ट ऑफ कंबशन. ओके, सो फॉर एक्झाम्पल समजा आपण मिथेन घेतला, so it is CH4. Okay, so heat साठी मेन ऑक्सिजन पाहिजे. ओके, ऑक्सिजन. So what will happen? Carbon will get this over here, plus water, H2O. ओके, सो हा कार्बन जो आहे तो ऑक्सिजन सोबत रिएक्ट होणार, 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, पर हायड्रोजन जो आहे तो 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन सोबत मिक्स होणार आणि आपल्याला CO2 प्लस वॉटर भेटणार. ओके, सो oxidized to carbon dioxide gas and hydrogen to water vapors as a product of combustion. If the combustion takes place in presence of inadequate oxygen, ओके, समजा आपण त्यासाठी ऑक्सिजन कमी ठेवला. ओके, समजा आपण एकदम क्लोज कंटेनर मध्ये आपण त्याला जळवलं. ओके, म्हणजे ऑक्सिजनचं ची क्वांटिटी कमी आहे, तर काय होणार की कार्बन मोनॉक्साईड मध्ये फॉर्म होणार. ओके, कार्बन मे बी पार्टली कन्वर्टेड टू कार्बन मोनॉक्साईड. सो कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होणार अँड कार्बन मोनॉक्साईड इज पॉइझनस. ओके, सो मोस्टली कधी पण आपल्या बिल्डिंग मध्ये आग लागली, ओके, सो त्याच्यामध्ये काय होतं की ऑक्सिजनचे प्रमाण जास्त नसतं. ओके, सो ऑक्सिजन इज लिमिटेड, इट हॅज इन लिमिटेड क्वांटिटी. त्यामुळे समजा कोणी आतमध्ये फसलं असेल बिल्डिंग मध्ये, सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड विच ॲक्ट्स लाईक अ पॉइझन. त्यामुळे कधी पण आग लागली तर आपण ओपन एरियामध्ये जातो. ओके, सो दॅट वी मे बी सेफ फ्रॉम इट. जिथे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल अशा एरियामध्ये जातो. समजा ऑक्सिजनचं कमी प्रमाण असेल आणि तिथे समजा आग लागली तर त्या रिजन मध्ये कार्बन मोनॉक्साईडचं प्रेझेन्स असणार आणि कार्बन मोनॉक्साईड इज हायली डेंजरस. ओके, सो इट इज पॉइझनस. ओके, सो सच थिंग्स हॅपन. ओके, त्यामुळे कधी पण आग लागली बिल्डिंग मधून तर आपण नॉर्मली त्या बिल्डिंगतून बाहेर जातो. ओके, so because the main reason for this is carbon monoxide. Okay, as we can say, chemical energy of a fuel can be rapidly converted to thermal, mechanical or electrical energy. ओके, त्यांच्यात काय होतं ते बघा, केमिकल एनर्जी म्हणजे फ्यूलची जी केमिकलची एनर्जी जी असते त्याला आपण थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, किंवा त्याला आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, किंवा त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. मोस्टली केमिकल एनर्जीला थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो आणि मग त्या थर्मल एनर्जीला आपण मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आपण कन्वर्ट करणार.
So human system converts chemical energy in the form of food within the body to thermal and mechanical energy. ओके, आपण जे फूड जे इन्सर्ट करतो किंवा जे फूड आपण खातो त्यातून आपण काय करतो, आपण त्या फूड मधून आपण बॉडीचं टेम्परेचर वाढवतो. ओके, सो आपल्यामध्ये थर्मल एनर्जी वाढवतो. सो नॉर्मली आपला आउटसाइड समजा टेम्परेचर आपले 27 डिग्री असेल, पण बॉडीचं टेम्परेचर आमचं नॉर्मली 37 डिग्री पर्यंत असतं. सो दिस इज बिकॉज ऑफ फूड. ओके, सो फूड काय करतं, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू थर्मल एनर्जी and also mechanical energy. Mechanical energy मुळे आपण काम करू शकतो. Okay, we can do various works. Okay, so human system मध्ये chemical energy is converted into thermal energy and mechanical energy. So now let us see what is the definition and classification of fuels. A fuel can be defined as any combustible substance which during combustion gives large amount of heat energy. हे आपण बघितले की फ्यूल म्हणजे काय, कोणतं पण एक कंबस्टिबल सबस्टन्स जो इझिली कंबस्ट होऊ शकतो आणि ऑन कंबस्शन इट विल गिव्ह लार्ज अमाउंट ऑफ heat energy. तो जास्त प्रमाणात heat energy देणार. So fuels are classified based on the following two ways depending on their occurrence and the physical state. ओके, तर ह्या दोन टाइप्स वरती आपण त्याला क्लासिफाय करणार आहोत. So according to first classification, fuels can be classified into following classes. First classification is depending upon the occurrence. Okay, म्हणजे occurrence मध्ये काय असणार की either आपण नॅचरली ते जे फ्यूल आहे ते नॅचरली आपण ऑब्टेन करणार किंवा आपण आर्टिफिशियली त्याला बनवणार. ओके, सो दिस आर द टू टाइप्स. सो फर्स्ट इज नॅचरल किंवा त्याला प्रायमरी फ्यूल्स आपण म्हणतो. Natural or primary fuels which are found naturally as wood, coal, petroleum, natural gases. ओके, हे आपल्याला नॅचरली भेटतात. ओके, वूड आपल्याला नॉर्मल ट्रीज मधून भेटतं. कोल जे असतं ते आपल्या ग्राउंड मध्ये असतं. ओके, ग्राउंड मध्ये असतं. सो वी कॅन सी ओव्हर हियर. Okay, so these are the solid fuels. So coal, wood, coal and charcoal. Okay, so coal just the body ground मध्ये असतं, ground मध्ये present असतं. Is the artificial or secondary fuels which are prepared by natural or primary fuels such as coke, charcoal, petrol, diesel, LPG, producer gas, etc. तर आर्टिफिशियल किंवा सेकंडरी फ्यूल्स हे आपण प्रायमरी फ्यूल्सला यूज करून करणार आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम किंवा कोल आपण यूज करून आपण हे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण बनवणार आहोत. ओके, नाउ द सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन कॅन बी डन ऑन बेसिस ऑफ द फिजिकल स्टेट, दॅट इज सॉलिड फ्यूल्स, लिक्विड फ्यूल्स अँड गॅसियस फ्यूल्स. ओके, तर सेकंड क्लासिफिकेशन दॅट इज डिपेंडिंग ऑन फिजिकल स्टेट. So on physical state we can say it as solid, liquid or gaseous fuels. Okay, so these are the solid, liquid and gaseous fuels. Solid fuels मध्ये काय आहे, आपल्याला वूड आहे, कोल आहे. लिक्विड फ्यूल्स मध्ये आपण नॉर्मली केरोसिन यूज करतो. ओके, पेट्रोल यूज करतो, डिझेल यूज करतो. आणि गॅसियस फ्यूल्स मध्ये सीएनजी आपण यूज करतो किंवा एलपीजी यूज करतो. ओके, एलपीजी जे सिलेंडर असतात दिस आर द गॅसियस फ्यूल्स. ओके, so this is the classification. So fuel occurrence. Okay, first it is divided into primary, second is secondary. Okay, प्रायमरी मध्ये समजा आपण फिजिकल स्टेट ने डिवाइड केलं. प्रायमरी फ्यूल्स चे कोणते टाइप्स येतात, सॉलिड चे वूड आणि कोल, लिक्विड चे क्रूड ऑइल. ओके, क्रूड ऑइल म्हणजे डायरेक्टली जे ऑइल आपल्याला भेटतं. ओके, ते ऑइल म्हणजे त्याला क्रूड ऑइल म्हणतो आपण. आणि त्या ऑइल मधून आपण पेट्रोल, केरोसिन किंवा डिझेल बनवतो. ओके, नेक्स्ट इज गॅसियस, नॅचरल गॅस और मार्श गॅस. ओके, नॉर्मली बायोगॅस पण आपण ह्याच्यातच कन्सिडर करतो, जी गॅसेस नॅचरली आपण ऑब्टेन करू शकतो. ओके, सो दिस इज नोन एज गॅसियस. ओके, त्याच्यानंतर काय करणार की सेकंडरी म्हणजे आर्टिफिशियल वेज. आर्टिफिशियल मध्ये सॉलिड मध्ये काय येणार, कोक येणार. कोक विच इज ऑब्टेन फ्रॉम कोल. कोल पासून आपल्याला कोक भेटतो. सेम वे चारकोल. चारकोल आपण वूडला हीट करून, ओके, वूडला बर्न करून आपण चारकोल ऑब्टेन करू शकतो.
त्याच्यानंतर लिक्विड म्हणजे पेट्रोल येणार, केरोसिन, डिझेल, ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल, एसेट्रा. ओके, तर हे सगळे जे आहेत ते आपल्याला क्रूड ऑइल मधून भेटतात. म्हणजे जे ऑइल असतात, ओके, ज्याला त्या ऑइल मधून आपण त्याच्यामधलं पेट्रोल सेपरेट करणार, त्याच्यामध्ये डिझेल आपण सेपरेट करणार, त्याच्यामधून आपण केरोसिन सेपरेट करणार. सो ह्या प्रकारे आपण हे ऑप्टेन करणार, पेट्रोल, केरोसिन, डिझेल अँड सो ऑन. गॅसेस गॅसेस जे सगळे आहेत ते आपण नॅचरल गॅसेस जे असतात त्याच्यापासून आपण ऑप्टेन करणार आहोत. सो नॅचरल गॅसेस मधून आपण त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसेस एलपीजी मध्ये बनवणार आहोत, वॉटर गॅस बनवणार आहोत, प्रोड्युसर गॅस बनवणार आहोत, कोल गॅस बनवणार आहोत आणि बायोगॅस आपण बनवणार आहोत. ओके, सो नॅचरल गॅसेस मधून आपण हे सगळे बनवणार आहोत. Now let us see some properties of fuels, essential properties of fuels. So the first is ignition temperature. So what is ignition temperature? A temperature ज्या टेम्परेचरला बर्न व्हायला स्टार्ट करतो कोणता पण सबस्टन्स, सो अशा टेम्परेचरला आपण इग्निशन टेम्परेचर असं म्हणतो. ओके, ज्या टेम्परेचरला ते सबस्टन्स पेट घेतं, ओके, किंवा ते सबस्टन्स बर्न होतं, बर्निंगचं स्टार्टिंग होतं, सो अशा टेम्परेचरला आपण इग्निशन टेम्परेचर असं म्हणतात. ओके, सो समजा आपण एक असं आपल्याकडे एक पेपर आहे समजा, ओके, पेपर आहे, ओके, आणि त्याला आपण हीट करतो खालून आपण त्याला हीट करत आहोत. ओके, समजा आपण इकडे 30 डिग्री सेल्सिअस ठेवला, ओके, 30 डिग्री सेल्सिअस असेल तर ऑब्विसली 30 डिग्री सेल्सिअसला पेपर हीट नाही होणार, तो बर्न व्हायला स्टार्ट नाही करणार. समजा आपण अजून टेम्परेचर वाढवलं आणि त्याला आपण समजा 60 डिग्री सेल्सिअस केलं, ओके, तर स्लोली तो ब्राऊन व्हायला स्टार्ट होणार, स्लोली हीट व्हायला स्टार्ट करणार. ओके, पण एक्झॅक्टली बर्न नाही होणार. ओके, आणि समजा आपण तिथे टेम्परेचर समजा अबाउट 90 डिग्रीज ठेवलं, ओके, ह्या टेम्परेचरला पेपर बर्न होणार. ओके, सो अशा टेम्परेचरला, ज्या टेम्परेचरला समजा तो पेपर बर्न व्हायला स्टार्ट झाला, ओके, म्हणजे त्यांनी ओके इग्नाइट झाला, ओके, अशा टेम्परेचरला आपण इग्निशन टेम्परेचर असं म्हणतो. ज्या टेम्परेचरला तो इग्नाइट होतो, ज्या टेम्परेचरला तो सुरुवात होतो, त्याला पेट घेतो, अशा टेम्परेचरला आपण इग्निशन टेम्परेचर म्हणतो. म्हणजे आता समजा पेपरचं इग्निशन टेम्परेचर समजा 90 डिग्री सेल्सिअस आहे, तर तो 88 डिग्री किंवा 89 डिग्री सेल्सिअसला तो बर्न नाही होणार, एक्झॅक्टली 90 डिग्रीला तो स्टार्ट होणार बर्न व्हायला. ओके, so such the minimum temperature, the lowest temperature at which a substance burns or ignites is known as ignition temperature. Okay, so it is the minimum temperature. त्या टेम्परेचरच्या खाली तो सबस्टन्स बर्न नाही होणार. ओके, त्या टेम्परेचर वरती किंवा त्या टेम्परेचरच्या वरती, ओके, तो सबस्टन्स बर्न होणार. ओके, सो दिस इज नोन एज इग्निशन पॉइंट किंवा इग्निशन टेम्परेचर. It is the minimum temperature at which combustion of fuel takes place. Okay, so असा minimum temperature ज्या टेम्परेचरला त्या फ्यूलचं कंबशन होतं, अशा टेम्परेचरला आपण इग्निशन टेम्परेचर म्हणतो. When the firing is once started, is called as ignition temperature. ओके, तर अशा म्हणजे ज्या टाइमला तो बर्न व्हायला स्टार्ट करणार, सो अशा टेम्परेचरला आपण इग्निशन टेम्परेचर म्हणणार. बिलो द इग्निशन टेम्परेचर, इवन इफ अ कंबस्टिबल सबस्टन्स इज प्रेझेंट अलॉंग विथ ऑक्सिजन, फायर विल नॉट स्टार्ट. ओके, समजा इग्निशन टेम्परेचर पेक्षा कमी असेल टेम्परेचर, तर जरी त्याच्याकडे कंबस्टिबल सबस्टन्स असेल, ओके, तरी पण तो स्टार्ट नाही होणार. ओके, आणि ऑक्सिजन जरी प्रेझेंट असेल तरी पण तो बर्न व्हायला स्टार्ट नाही होणार. जर त्याचा इग्निशन टेम्परेचर रीच झाला तरच तो बर्न व्हायला स्टार्ट होणार. ओके, इग्नाइट होणार. Therefore, substance has to be heated to its ignition temperature before it starts burning. ओके, सो कधी तुम्ही नोटीस केलं असेल, समजा तुम्ही प्लास्टिकची बॅग घेतली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर घालून ठेवलं, ओके, तर त्याला खालून समजा आपण हीट केलं, ते डायरेक्टली बर्न होणार नाही.
कारण काय, कारण त्याचे इग्निशन टेम्परेचर पर्यंत त्याचं टेम्परेचर जातच नाही. ओके, त्याचं इग्निशन टेम्परेचर वॉटर प्रेझेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये इग्निशन टेम्परेचर एवढं पाणी म्हणजे टेम्परेचर होतच नाही, त्यामुळे ते प्लास्टिक बंद नाही होणार. नॉर्मली प्लास्टिक बंद होतं, पण समजा त्याच्यात पाणी आपण घेतलं आणि त्याला आपण खालून जळवलं तर बिकॉज ऑफ वॉटर इट विल नॉट बर्न, बिकॉज वॉटरचा टेम्परेचर हा कमी असतो. ओके, now next is calorific value. It is defined as total amount of heat produced by complete combustion of unit weight or unit volume of the fuel. It is defined as total amount of heat produced by complete combustion of unit weight or unit volume of fuel. Okay, तर समजा आपण समजा आपण वूड घेतलं, ओके, लाकूड घेतलं. सो 1 kg आपण लाकूड घेतलं आणि ते आपण हीट केलं. ओके, तर ते आपण हीट केलं. ओके, तर त्या हीट करून आपल्याला किती हीट जनरेट होते. ओके, किती किलो कॅलरीज आपल्याला हीट जनरेट होते, किलो कॅलरीज हीट जनरेट होते. सो दिस विल बी नोन एज कॅलोरिफिक व्हॅल्यू. समजा 2 किलो कॅलरीज एवढी हीट जनरेट झाली, तर वूडची जी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ती 2 किलो कॅलरीज असेल. ओके, सो म्हणजे किती केजी समजा आपण घेतलं, समजा आपण 1 kg घेतलं, तर त्याला किती अमाऊंट आपल्याला हीट भेटते त्याला बर्न केल्यावर. सो दिस अमाऊंट इज नोन एज कॅलोरिफिक व्हॅल्यू. It is the most important property of fuel which decides the quality of the fuel. ओके, तर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ह्याच्यावरून आपण त्या फ्यूलची क्वालिटी समजतो. ओके, समजा कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असेल, ह्याचा अर्थ काय की तो जास्त हीट जनरेट करू शकतो. ह्याचा अर्थ काय की ते चांगली फ्यूल आहे, त्याची त्या फ्यूलची क्वालिटी चांगली आहे. समजा त्या फ्यूलची क्वालिटी कमी असेल तर ऑब्विसली ते हीट जनरेट कमी करणार. ओके, सो ह्यावरून आपण त्याची क्वालिटी डिसाइड करू शकतो. युटिलिटी ऑफ फ्यूल डिपेंड्स अपॉन द अमाउंट ऑफ हीट प्रोड्यूस ऑन कम्प्लीट कंबशन. Higher the amount of heat produced, better is the fuel. जास्त समजा हीट प्रोड्यूस होईल तर ती बेटर फ्यूल असेल. ओके, कंबशनचं फ्यूल बेटर असेल. इट्स युनिट इज किलो कॅलरीज पर केजी. मीन्स किलो कॅलरीज पर केजी म्हणजे किती अमाऊंट ऑफ हीट, किलो कॅलरीज आपल्याला हीट भेटते. ओके, पर केजी, एका केजी ऑफ सबस्टन्स साठी. फॉर सॉलिड अँड लिक्विड किंवा सॉलिड साठी. आणि समजा आपल्याकडे गॅस असेल तर त्याची युनिट काय असेल 1 किलो कॅलरी पर मीटर क्यूब. ओके, सो पर मीटर क्यूब म्हणजे त्या मीटर क्यूब एवढ्या एरियामध्ये, ओके, एवढ्या एरियामध्ये समजा आपण गॅस घेतली तर त्या गॅसला बर्न होण्यासाठी किती बर्न केल्यावर आपल्याला किती हीट जनरेट होते. सो दॅट इज नोन एज कॅलोरिफिक व्हॅल्यू फॉर गॅसियस सबस्टन्स. युनिट कॅलोरिफिक व्हॅल्यूज फॉर व्हेरियस सिस्टम्स आर सीजीएस सिस्टम साठी, ओके, सॉलिड साठी कॅलरीज पर ग्रॅम सीजीएस सिस्टम. ओके, गॅसेस साठी कॅलरीज पर लिटर. त्याच्यानंतर एमकेएस सिस्टम, ओके, विच इज द मेन सिस्टम. ओके, इट इज किलो कॅलरीज पर केजी, किलो कॅलरीज पर केजी और किलो कॅलरीज पर मीटर क्यूब. एंड एसआई सिस्टम which is joule kilo per kg or joules per meter cube. Okay, so these were the properties of fuels. We'll stop this today introduction lecture over here. This was just an introduction lecture. Okay, so everyone should watch this lecture. Okay, and this was just an introduction. We'll start the next point, which will be the main point, which is solid fuels. So we'll see this in next lecture. Okay, so we'll stop today's lecture over here. If anyone is having any doubt, you can ask me.